अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पाहायला मिळतात। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। जाऊया मैदानाकडे। 30 धावसंख्या धावफलकावरती सिद्धेश शिंदे वैयक्तिक खेळतो 8 वर, प्रसाद घरत मात्र 11 चेंडू 18 वरती खेळतोय। सचिन मोरे आलाय, आणखी एक चांगला गोलंदाज आहे नेरेचा। बिट्टू या टोपन नावाने हा गोलंदाज ओळखला जातो। पहिला चेंडू निर्धाव टाकतोय सचिन मोरे, खोलात टाकला होता। बॅटचं वजन एवढा असतो ना प्रसाद घरतच्या, ते प्रत्येकाला ठाऊक आहे। त्या बॅट फ्लोने मारण्याचा प्रयत्न होता समोर, परंतु गॅप शोधू शकला नाही, फक्त एकच धाव। आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। मध्यांतर तर झालेलं आहे पहिल्या सत्राचं। उर्वरित 3 षटकांमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे। आदरणीय गुरुदादा मात्र प्रत्येक गोष्टीकडे बारीक नजरेने लक्ष ठेवत असताना, कारण स्पर्धा रायगडाची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड। धीम्या गतीचा बॉल, टॉपेज घेतलंय, विकेट कीपर आलाय, जज करतोय आणि इथे 3ऱ्या क्रमांकाची विकेट प्राप्त केले गोलंदाज सचिन मोरे, अर्थातच बिट्टूने। असेल कांचनजी पालकर की वीरेंद्र सेहवाग धावा थांबल्यानंतर थोडा हडबडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। म्हणजे धावा थांबल्या की मग वीरेंद्र सेहवागची थोडी तारंबळ होताना आपण पाहिलेली आहे। त्याचा साथीदार धावा करत असेल ना, म्हणजे त्याने फक्त 1-2 किंवा स्टिकी रन्स जरी ठेवल्या, सिंगल डबल काढत ठेवले, एखाद मध्ये चौकार मारला, तर त्याच्या बॅटमधून आणखी धावा येतात। तसाच प्रसाद घरत देखील आहे। तो एक आगीचा वणवा आहे, तो एक भडका आहे, परंतु त्याला कुठे ना कुठेतरी छोटीशी का होईना, परंतु आपण बोलतो ना की छोटीशी काडी लावणं फार गरजेचं, म्हणजे त्याच्या साथीदारानं त्याला साथ देणं गरजेचं आहे। त्याच्या समोरचे फलंदाज जर का बाद होत राहिले तर मग त्याच्यावरचा दबाव वाढेल, आणि तो स्वतः कॅप्टन देखील आहे। समोरच्या फलंदाजाने त्याला साथ दिली तो उर्वरित 3 षटकांमध्ये धावसंख्येचा वणवा तो पेटू शकतो, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये। आणि हे ओळखून संकेत पाटीलनं आतापर्यंत त्याचे बॉलिंग चेंजेस असतील, फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, हे अगदी बरोबर केलेलं आहे। सचिन मोरे, अंपायर्स 1 मिनिट, फक्त 1 मिनिट। समोर जी कार पार्क केलेली आहे, सेलेरियो कार जी पार्क केलेली आहे, आपण ती थोडी पुढे घेतली तर खूप चांगलं होईल। स्वतः मालक त्या ठिकाणी आहेत, क्रिकेट वेडेत, सर्व क्रिकेट वेडेत म्हणून आज या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत। कमेंट्री बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील सर देखील जोडले गेलेत। कुणाल नाईक आलाय, आणि एक चांगला ऑलराऊंडर पनवेल तालुक्यातील। गरज आहे संघाला मोठ्या धावांची, चौकार षटकारांची गरज आहे। 6 ओव्हर मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचे। पहिला चेंडू स्विच हिट खेळत असताना यॉर्कर बॉल, बिट्टूने केले कमाल। पहिल्याच बॉल वरती स्विच हिट खेळताना बाद होतोय कुणाल नाईक। सपशेल दबाव, धावा थांबल्या की मात्र फलंदाजांवरचा दबाव वाढत जातो, हे क्रिकेटचं समीकरण आहे। आणि आता तेच सध्या मैदानात घडताना दिसतोय। तुमचा कॅप्टन मैदानावरती उभा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, जो 13 चेंडू खेळलाय, त्याच्या बॅटमधून 19 धावा आलेल्या आहेत, त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं फार गरजेचं आहे। ही चूक रायगड युवा या टीमने देखील केली, असंच म्हणावं लागेल। कित्येक जण म्हणतायत की या रायगड प्रीमियर लीग मध्ये जो शांत डोक्याने सिंगल डबल आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार, हे समीकरण बाळगून जो खेळेल तोच या मैदानावरती जिंकेल। पाहूया, ऑन हॅट्रिक आहे, रोशन मात्रे आलाय फलंदाजीसाठी, ऑन हॅट्रिक। धीम्या गतीचा बॉल, आणि ते विकेट हॅट्रिक संपादित केले, ती मात्र सचिन मोरे, नेरेचा हा गोलंदाज। बिट्टूने ते विकेट हॅट्रिक संपादित केले, कॉंग्रॅच्युलेशन। आणि या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक संपादित करण्याचं काम केलंय ते सचिन मोरेने।
आणि नक्कीच समीर विकेट हॅट्रिक प्राप्त करून जागृती स्पोर्ट्स यांच्या बाईकच्या रेसमध्ये लकी ड्रॉच्या रेसमध्ये हा खेळाडू नक्कीच आलाय, तर त्याचं देखील अभिनंदन आहे. निश्चितच संदीप सर, कारण ही अशी अनेक पारितोषिक तुम्हाला या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक, धावसंख्या ती मात्र 31-31. शेवटचा एक चेंडू शिल्लक. सचिन मोरे लगातार 3 विकेट. विकेट हॅट्रिक त्याने संपादित केले. पहिल्यांदा बाद केलं त्याने. अंपायर यस, कॅच आहे. 5 विकेट आतापर्यंत गेल्यात. 31 वरती 5. स्टम्प झोन माईक आहे, तुम्ही तिथून बोलू शकता. कमालीची गोलंदाजी सचिन मोरेकडून, अफलातून गोलंदाजी. कालही आपण पाहिलं एक मिडन ओव्हर या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली विघ्नेश पाटील कडून, आणि आता